मी आज तुम्हाला कलिंगडाचं वेगळ्या पद्धतीने सरबत बनवून दाखवणार आहे. त्याला काही लोक मोहब्बत किंवा प्रेमाचं सरबत असं म्हणतात. मी आता सरबतासाठी हे बघा सब्जाची बी घेतलेली आहे. जवळजवळ पाव मूठ आहे माझी सब्जाची बी. आता मी भिजत घालते. थोडा वेळ आता भिजत घालून ठेवायची आहे. हे बघा. आणि मी आता हे कलिंगड आहे ना, हे मी अर्ध घेणार आहे. त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेणार आहे. हे बघा, हे कलिंगडाचे मी जेवढे छोटे छोटे फोडी करून घेतले आणि याच्यातले जेवढ्या बिया निघतील तेवढ्या सगळ्या काढलेले आहेत. बघा, तुम्ही बघू शकता. मी आता हे भांड तापत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी आता अर्धा पेला पाणी टाकते आणि अर्धा वाटीपेक्षा थोडी कमी म्हणजे 8 चमचे साधारण साखर आहे. बघा, तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, कमी गोड हवी असेल तर कमी टाकू शकता. आणि हे आता ना पाणी म्हणजे साखर विरघळून घ्यायची आहे पूर्ण. ही बघा साखर विरघळली आहे पूर्ण. आणि हे आता जरा थोडी दाट करायची आहे. आपल्याला पाक करायचा नाही आहे. हे बघा जरा जाडसर करायचं आहे पाक. हे म्हणजे साखर पाणी. ही बघा साखर चांगली विरघळून जाडसरपणा आला आहे. हे बघा, हे आता मी गॅस बंद करून थंड करत ठेवते. हे बघा, मी हे भांड घेतलंय. याच्यामध्ये मी आता बर्फ टाकते. आता मी कलिंगड टाकते बारीक केलेलं. याच्यामध्ये मी आता दूध ओतते. हे दूध मी फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं. मी हे दूध ना गरम करून थंड करून फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं आणि अर्धा लिटर आहे हे. मी आता ही रवी वापरते. आणि हे बघा थोडं थोडं मी आता रवीने हे करायचं आहे. कुस्करावायचं नाही आहेत फोडी, सगळं एकजीव करायचं आहे. हे पूर्ण कुस्करावायचे नाही आहेत, हे फोडी फोडी राहायला पाहिजे. हे बघा असे. याच्यामध्ये आता मी साखरेचं हे करून ठेवलंय ना घट्ट पाणी. हे बघा, हे मी आता याच्यामध्ये ओतते. याचा रंग थोडा निघायला पाहिजे याच्यामध्ये, पण पूर्ण कुस्करावायचे नाही आहेत आपल्याला. हे बघा याचा रंग निघतोय बघा. पूर्ण कुस्करावायचे नाही आहेत. खाताना तोंडात फोडी लागले पाहिजे, छान लागतं ते खाताना. मी आता याच्यामध्ये गुलाब पाणी टाकते. हे बघा, आपल्याला हवं तसा म्हणजे कलर जो रंग येईल ना तसं टाकायचं आहे. बघा छानपैकी रंग येतोय बघा ते गुलाब पाण्याचा. याच्यामध्ये मिक्स केल्यामुळे व्यवस्थित रंग आलाय बघा. मी आता याच्यामध्ये ना सब्जाची बी टाकणार आहे. हे बघा, हे बघा सब्जाची बी टाकली आहे. छानपैकी रंग येतोय बघा. मी याच्यामध्ये अजून थोडं गुलाब पाणी टाकते. आणि हे गुलाब पाणी आणि सब्जाची बी ही गरमीसाठी एकदम उपयोगी म्हणजे औषधी आहे ते, आणि चांगली गरमीसाठी चांगली आहे आपल्याला. हे बघा छानपैकी रंग आलाय गुलाब पाणी टाकल्यामुळे. आणि कलिंगडाचा पण कलर उतरलाय रंग त्याच्यामध्ये. हे बघा, हे आता सरबत आपलं तयार झालंय. मी आता बाऊलमध्ये आणि ग्लासांमध्ये ओतून घेणार आहे.
हे बघा मी बाऊलमध्ये ओतून घेते. मी आता ग्लासांमध्ये पण भरते. गरमीच्या दिवशी हे सरबत उत्तम एकदम, तुम्ही करून बघा.